नर्मदे हर या ठिकाणी बघा आमच्या आजच्या आश्रमामधून आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. जो शिवनी आश्रम आहे आणि हा जो आश्रम आहे ना हा ब्रिजच्या खाली होतो. आम्ही जी गाडी दिसते ना या ब्रिजच्या खाली आम्ही होतो. वरून ब्रिज चालला आहे आणि या ब्रिजच्या खाली आज आमची विश्राम व्यवस्था होती. आणि इथे शिवनी आश्रम आहे आणि या ठिकाणी रामायण चालू आहे. आणि हे मुरारी दास बाबाजी महामंडलेश्वर या ठिकाणावरून. आणि हा आश्रम बरोबर नर्मदा मैया किनारी आहे या ठिकाणी. आणि या किनाऱ्यावरून आम्ही आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. शिवनी घाट या ठिकाणावरून. शिवनी घाट आहे आणि मुरारी दास बाबा यांचा आश्रम आहे. तर शिवनी या ठिकाणी हे बाबाजी आहे आणि मैयाची ही मूर्ती आहे एक नंबर या ठिकाणी. आणि इथं महाआरती होती. रात्री महाआरती घेतली या ठिकाणी मैयाची. नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर. हो निकल रहे. ये कॅमेरा आहे बाबाजी. कितना माता है? नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आता नर्मदा मैया किनारी आहे दक्षिण तटावरून. आणि आपल्याला शिवनी या ठिकाणावरून जो शिवनी जो घाट आहे शिवनी घाट शिवनी आश्रम जो एक नर्मदा मैयाच्या वरती जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला ब्रिज खालीच बरोबर आश्रम आहे. ब्रिज खाली आहे ना मंडलेश्वर या ठिकाणचे जे बाबा आहे ना त्या ठिकाणी दक्षिण तटावरती सेवा देतात. शिवनी दक्षिण तटावर त्या ठिकाणावरून आपल्याला पुढे जाण्यासाठी एक किनारा मार्ग आहे आणि एक थोडा छोटासा सडक मार्ग म्हणजे त्या ठिकाणी येऊ शकता. त्या ठिकाणावरून आपण येऊ शकता आणि नंतर किनारा मार्ग लागू शकतो. कारण थोडंसं गाव असल्यामुळं शेजारी थोडंसं चालण्यात जागा नाही आहे. त्या ठिकाणावरून जागा आहे पण एक पगदंडी आहे. त्या ठिकाणी आपण दोन्ही मार्गावरती येऊ शकता. आणि आल्याच्या नंतर आपल्याला हे असा एक मार्ग आहे जाण्यासाठी जो एक नर्मदापुरम जिल्हा या ठिकाणी. आज आपण नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये आहे पण जिल्ह्यात जाण्यासाठी आपल्याला एक 3 ते 4 दिवस लागतात. त्या ठिकाणावरून 60-70 किलोमीटर अंतर आहे. तर आपल्याला काही 2 दिवसात जातील पण ऊन असल्यामुळे 3 दिवस लागतात जाण्यासाठी. तर आपण ह्या किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे. असा किनारा आहे या ठिकाणी. किनारा भरपूर मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी असा किनारा चांगले आज नर्मदा मैया जी आहे ती उत्तर तटाकडे आता दक्षिण तटाकडे अशीच नर्मदा मैया उत्तर दक्षिण करत पुढे जात आहे. आणि आज मोठी नर्मदा झालेली आहे या ठिकाणी. आता आपल्याला नर्मदापुरम या ठिकाणी पुढे 3 दिवस लागणार आहे. नर्मदे. नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण मच्छा गाव आहे या ठिकाणी आपण शिवनी या ठिकाणावरून मच्छा गाव आहे ना. तर आपल्याला भरपूर लांब आश्रम आहे. शिवनी ते मच्छा आहे ना कमीत कमी 8-9 किलोमीटर अंतर आहे. तोपर्यंत आपल्याला आश्रम नाही या ठिकाणी. जर पाहिलं ना असं एवढा मैयाने एवढी जागा घेतलेली आहे ना या ठिकाणी. या मच्छा गावाच्या याच्यामध्ये पूर्ण रेती आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे जागा भरपूर मोठी आहे. मैया ही मधून चालली ना. आता आपल्याला एक अंजनी नदी संगमावरून पुढे निघालो आहे आणि पुढे आम्हाला अजिरा नदी संगम लागणार आहे. अजिरा आणि त्याचं नाव कच्छा म्हणजे कब्जा नदी आहे या ठिकाणी. कब्जा नदी आहे. तर आता आम्हाला राम जानकी मंदिर आहे या ठिकाणी. तिथे एक अयोध्याचे बाबा आहेत तिथे जायचं आहे आम्हाला त्या ठिकाणी. मैया इथे एक जवळ आलेले आहे या ठिकाणी चिटकून आहे बघा मैया.
आणि मैया आहे ना एवढ्या लांब गेली होती, आम्हाला जवळजवळ आहे ना 8 ते 9 किलोमीटर. म्हणजे आहे ना आपण ज्यावेळेस शिवणी या ठिकाणावरून निघाल्याच्या नंतर आहे ना पुढं आल्याच्या नंतर मैया थोडी भेटते, पण त्या ठिकाणी नंतर जर किनारा मार्गेच आपल्याला मैया दिसत नाही, तर मैया आहे ना भरपूर आहे ना उत्तर तटावरून लांबून चालते, जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावरून ते कब्जा या मच्छा या ठिकाणीच भेटते आपल्याला. मच्छाला ती दक्षिण तटाकडे येते आणि मग आम्ही या ठिकाणी दक्षिण तटाकडे मच्छा या ठिकाणी आहे. आता आम्हाला एक मंदिर लागेल, राम जानकी मंदिर, जे अजिरा नदी संगम आहे त्या ठिकाणी. आणि नंतर आम्हाला तवा नदी संगम आहे ना, जो तवा नदी संगम आहे तो नर्मदापुरम जिल्हा, ज्या ठिकाणी जिल्ह्याचा प्रमुख भाग आहे जिल्ह्याचा, त्या ठिकाणी ती नदी मोठी नदी आहे तवा, ती नदी लागणार आहे. तर आता आजिरा नदी संगम आहे, त्याच्यानंतर आम्हाला संगम नाही आहे तवा नदीपर्यंत. आजिरा ही आहे ना चित्तोड या जिल्ह्यातून येते, त्या जंगलातून येते. त्या ठिकाणी दुधी बी त्याच ठिकाणावरून येते, पण त्याच्यामध्ये आहे ना मैया घेत नाही. ती दुधी आणि आजिराचं आहे ना जे जल आहे ना, जोपर्यंत आहे ना हे बाकीच्या नद्यांचं जल पुढं हे करत नाही, तिचं स्वतःचं जे जल आहे ना पुढं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते घेत नाही. त्यांना आहे ना आतमध्ये येण्यासाठी फक्त अर्धा फुटच जागा देते. अर्धा फुटामध्ये एका दिवसामध्ये आतमध्ये जल घेते ती सर्व. त्याच्यानंतर परत आजिरा नदीचं पण तसंच एक कहाणी आहे. या ठिकाणी पाहिलं तर हा आहे ना घाट आहे मच्छा या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा नर्मदा मैयानी आहे ना एवढा टन मारलेला आहे ना, टन मारून डायरेक्ट तिकडे गेलेली आहे. आता एक आजिरा नदी संगम आहे, या संगम असल्यामुळं नर्मदा मैयानी टन मारून घेतलेला आहे. तर हा जो सरळ इकडे गेले ना असा टन मारून गेला, आणि इथं जाण्यासाठी आहे ना संपूर्ण बंद करून टाकलेलं जागा नाही. तर मग आता ह्या ठिकाणावरून असं वर चढायचं आहे, परत असं जायचं आहे, कसं जिथं जागा भेटेल तिथं. या ठिकाणी बघा नर्मदे यार. आणि नर्मदे यार या ठिकाणी बघा हे मच्छा गाव आहे ना, असं जाळी लावली होती, पलीकडं होतो. आणि ती जी हे दिसते ना ती गाई आहे का काय माहिती, आमच्या मागे लागलेली बघा, ती आमच्या मागे लागलेली. आम्ही तिथून या जाळीच्या इकडून आलेलो आहे. आणि याच ठिकाणी आता तो मच्छा गावावरून आम्ही संगम आहे आजिरा संगम त्या ठिकाणी चाललेलो आहे. इकडून आलेलो आहे, किनाऱ्यामार्गे बिलकुलही जागा नाही आहे किनाऱ्याने, तर कारण बंद केलं आहे पूर्ण. तर या ठिकाणी इथे या रोडने चाललेलं आहे, या ठिकाणावरून नर्मदे यार. आपण मच्छा गाव आहे ना, मच्छा गावावरून नदी जो आहे ना नर्मदा जी का किनारा आहे ना सोडल्याच्या नंतर वरती आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला आहे ना असा मार्ग लागतो. एक आंब्याचे झाड आहे, आंब्याच्या झाडापासून आहे ना आपल्याला हा मार्ग मच्छा गावातून आहे ना थोडं पुढं आलं का असा पकडायचा. या मार्गे जो नर्मदा मैयाच्या आहे ना अंजरा नदी संगम आहे, अंजेरी नदी संगम आहे ना, त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ती नदी क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं. आणि त्याच नदी क्रॉस केल्या आपल्याला आश्रम आहे. आणि मच्छा गावात एक राधाकृष्ण मंदिर आहे, तिथे एक आश्रम आहे. या ठिकाणी आपल्याला असा मार्ग आहे जाण्याचा. या ठिकाणी बघा चांगला सुंदर मार्ग आहे नर्मदे यार. मैयाने बघा कसा टन घेतलेला आहे. या ठिकाणी जे अंजरा नदी संगम आहे ना, इकडून आली आणि इथून जागा वळून गेली अशी. या ठिकाणी आम्ही दक्षिण तटावरती बघा कशी वळत आलेली या ठिकाणावरून नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपल्याला अजरा नदी जो संगम आहे ना त्याच्या जवळ आलेलो आहे आपण. आणि जी ही नदी आहे ना या ठिकाणावरून येते बघा, अशी येते. आणि आपण त्या अजरा नदीच्या आहे ना बरोबर तिकडनं अजरा आणि इकडनं नर्मदाची, हे दोन्हींच्या मध्यावरून आपली परिक्रमा चालते. या ठिकाणी गव्हाची शेती बघा, सर्व गहू आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आपल्याला हे नर्मदा मैयाचं हे जे पात्र बघा, किती याचं पात्र म्हणजे अरे बापरे किती मोठं पात्र झालेलं आहे या ठिकाणी. हे आजरा नदी क्रॉस केल्यानंतर लगेच आपल्याला एक आश्रम आहे नर्मदे. या ठिकाणी आपण पाहू शकता ही आजरा नदी आहे, आजरा गाव आहे पुढे जी, आणि ही नर्मदाजी या ठिकाणी. आणि ह्या आजरा नदीच्या संगममध्ये आहे ना गव्हाची शेती केलेली आहे. या ठिकाणी आजरा नदी आहे ना भरपूर लांबून येते. ह्या आजरा नदीला पाणी नाही आहे, पाणी नसल्यामुळे नर्मदा माई आहे ना हिचं पावसाळ्यामध्ये पाणी आतमध्ये घेत नाही. कारण हिचं आतमध्ये घ्यायचं मग तो आहे ना पाठीमागं त्याचं आहे ना भरपूर लांबपर्यंत आहे ना आपण म्हणतो ना
फुगवटा जातो, पाणी घेत नाही या ठिकाणी. आणि ज्यावेळेस नर्मदाला विनवणी केल्याच्या नंतर नर्मदाच्या आतमध्ये पाणी घेते आजरा नदीचं. कारण तिथे आहे ना आपल्या नर्मदाचं जे वाहन आहे ना मगर, त्या मगर आहे ना त्यांनी बांध घातलेला असतो. नंतर विनवणी केल्याच्यानं फक्त अर्धा फुटच जागा देते, मग एका दिवसात 12 तासात पाणी कमी होतं त्या आजरा नदीचं. या ठिकाणी पाहिलं तो आम्हाला आता ह्या क्रॉस करून गेल्याच्या नंतर पुढे एक संगम आहे, गाव आहे, सॉरी आश्रम आहे. त्या आश्रमावरती थांबायचे. नर्मदे या ठिकाणी बघा दुपारची भोजन प्रसादी घेऊन आहे ना आजरा या ठिकाणावरून आहे ना आम्ही पुढे नर्मदा मैया किनारा मार्ग शोधण्यासाठी ह्या थोडं पुढून आहे ना आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा लागेल. आणि आम्ही किनाऱ्यामार्गे आता आम्हाला आहे ना पुढे नर्मदापुरम या ठिकाणी आहे ना आम्हाला किनारा मार्गे जायचं आहे, नर्मदापुरम. आणि आम्ही आत्तापर्यंत संपूर्ण किनारा मार्गच, थोडं रोडवरती यायला लागतं फक्त. आता सध्या थोडं रोडवरती आहे, परत वापस ही गव्हाची शेती दिसते. याच्या बाजूने आम्हाला किनारा मार्ग पगदंडी आहे त्या ठिकाणी. आणि आम्ही किनारा मार्गे चाललेलो आहे. आणि असा जाण्याचा मार्ग आहे आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर आजरा या ठिकाणावरून कबजा नदी संगम आहे तिचं दुसरं नाव. तर आम्ही किनारा मार्गे चाललेलो आहे या ठिकाणी. पुढे आम्हाला नर्मदा परिक्रमा मार्ग मिळेल. नर्मदे. आपण आहे ना आता हा जो मार्ग आहे ना रोड मार्ग सोडून आपल्याला आहे ना या ठिकाणी ना गोघाट म्हणजे गौघाट या ठिकाणी दक्षिण तट आहे. या ठिकाणी आम्हाला असा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी. आता हाही नर्मदा मैया किनारी घाट आहे आणि किनाऱ्यावरून आम्हाला एक पगदंडी असेल किनारा मार्गे जाण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर या ठिकाणी बघा गोघाट जाण्यासाठी आहे ना असा आपल्याला मार्ग आहे. आणि नर्मदा मैया किनारी जाण्यासाठी गोघाट. आणि ते घाटाचं दर्शन घेऊन पुढच्या परिक्रमेची म्हणजे आपल्याला आहे ना किनाऱ्यामार्गे जाण्यासाठी ना गोघाट. आपण आजरावरून किनाऱ्यामार्गे होतो. आजरा कबजा नदी संगम, आजरा तिचं दुसरं नाव आजरा नदी संगम. आजिरा गाव आहे. त्या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी घेऊन ह्या थोडा रोड आणि नंतर आपल्याला असा मार्ग लागलेला आहे. आणि गोघाट या ठिकाणी आहे. मग आपण त्या ठिकाणावरून तो हा जो रोड संपूर्ण किनाऱ्यापर्यंतच जातो आहे. असाच मार्ग चांगला गाडी पण जाते त्या ठिकाणी. आणि आपल्याला किनारा पगदंडी आहे या ठिकाणी जाण्यासाठी. नर्मदे यार या ठिकाणी बघा गोघाट. नर्मदा मैया संपूर्ण त्या तटावरून चाललेली आहे, देव तटावरून. आणि या तटाला संपूर्ण आपण जर पाहिलं तर या तटाकडं मैया नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि संपूर्ण त्या तटाकडं मैया आहे या ठिकाणी. हा गोघाट आहे या ठिकाणी. आजरा या आजरा गावचाच गोघाट आहे. आणि या ठिकाणावरून आम्ही तर पुढे असा मार्ग आहे जाण्याचा. हे या ठिकाणी बघा नर्मदाची इथं जी टन मारून आली होती ना त्या ठिकाणी असा मार्ग आहे. तर जाण्यासाठी बघा किती मोठं मैदान आहे. इथं किती रेती आहे या ठिकाणी. असं मोठं मैदानं झालेली आहेत, रेती झालेली आहे या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर आता आपण आहे ना या ठिकाणी ज्या ठिकाणी उभं आहे ना तो गोघाट आहे बघा. या ठिकाणी कितीतरी रेतीचा असेल. हे या ठिकाणी रेती किती आहे. हेच असं चालण्याचं रेतीमधून चालायला ना थोडंसं काही ना तकलीफ होते. कारण रेतीमध्ये ना पायी जात असतो. पायी जात असताना ना आपल्या चालण्यासाठी ना थोडंसं तकलीफ होते. म्हणून आम्ही हे ना संपूर्ण इथं जो मार्ग दिसतो ना किनाऱ्याचा या कठीण म्हणजे कडक जे आहे ना माती असते ना त्या मातीवरून चालण्याचा जास्त प्रयत्न करत असतो. जास्त आपल्याला मातीवरूनच चालायला लागतं. कारण आपण एवढे आतमध्ये तरी नर्मदाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. कारण नर्मदा पूर्ण त्या साईडला चिटकून गेलेली आहे. याचं कारण म्हणजे नर्मदाने तिथं यू-टर्न घेतला होता. यू-टर्न घेऊन तशीच तिकडं फिरली आणि त्या साईडला गेली. आणि इथं सर्व मैदान करून टाकले. एवढं मोठं मैदान केलं. एवढी मोठी रेती आहे. जशी समुद्रामध्ये जी रेती असते ना ती संपूर्ण रेती समुद्राचीच. जसा हा समुद्र आहे असा एक प्रकार झालेला आहे या ठिकाणी. कारण समुद्राला भरती आणि ओटी येते. ज्यावेळेस मैयाचं संपूर्ण पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी असं वरपर्यंत. मैया काय अशी रुंद होत नाही आहे, जागेवरती वाढते. जागेवरती म्हणजे उंच होत चालते.
कारण नुकसान करून घेत नाही देत नाही कुणाची. जे साईडला शेतकरी असतात त्यांची कधीच नुकसान करीत नाही नर्मदा मैयाजी. कारण पाणी हे नर्मदाचं कधीच शेतांमध्ये नसतं, ते सर्व वर वाढते. फक्त तेवढे त्यांचे जे नर्मदेचे जे वाहन आहे ना मगर, ते थांबून ठेवतं पाणी, पलीकडे जाऊन देत नाही. नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता नर्मदा माईचा जो किनारा मार्ग आहे, आपण परिक्रमा करत असताना संपूर्ण किनारा नर्मदा मैया संपूर्ण उत्तर तटाकडे आणि इकडे दक्षिण तटाचे आम्ही दक्षिण तटाने चाललेलो आहे या ठिकाणी. आणि दक्षिण तटाने चालत असताना ह्या ठिकाणी ना आपल्याला आहे ना काहीच नर्मदा माईचं आहे ना जलसुद्धा आपल्याला आहे ना बघायला भेटत नाही. कारण एवढा पलीकडे म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतर आहे माझ्यापासून नर्मदा माई तिकडे या ठिकाणी. नर्मदा माईच्या आता आम्ही नर्मदा माईच्या किनारी चाललेलो आहे. किनारी चालत असताना तिकडे जर बघितलं ना उत्तर तटाकडे नर्मदाबाई संपूर्ण उत्तर तटाकडे हे पहा या ठिकाणी आम्ही आहे ना या ठिकाणी आल्याच्या इकडे काहीच नाही या ठिकाणी. हे पहा या ठिकाणी नर्मदाबाई संपूर्ण त्या साईडला चाललेली आहे. असेसुद्धा आपल्याला नर्मदा परिक्रमा करत असताना असेसुद्धा काही काही बघायला भेटतात का इकडे नर्मदा माईचं थोडं पण जल बघायला भेटणार. आपल्याला जरी तहान लागली असेल, पाणी प्यायचं असेल माईच्या याच्यामध्ये, तरीसुद्धा आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर अंतर तिकडे जायचं पाणी, पण तिकडे एवढ्या आतमध्ये जाऊ शकत नाही या ठिकाणी. त्याच्यामुळं आपल्याला पाणी हे सुद्धा संकट ठेवायला लागतं कधी पूर्ण, कारण गॅरंटी नसते माई कधी तिकडून तर कधी इकडून असते. कारण नर्मदा माई एवढ्या मोठ्या रूपात झालेली आहे ना आता या ठिकाणी. अजून तवा नदी ज्यावेळेस ती सहाय्यक मोठी नदी मिळाल्याच्यानंतर तरी एवढं मोठं रूप आहे ना, ती 2-2, 2.5, 3-3 किलोमीटरपर्यंत अशी पांगलेली असेल, पसारा म्हणजे रुंद असेल ते. आणि जर कधी त्या तटाकडे गेली तर ह्या तटाकडं त्या तटाकडे जाण्यासाठी एवढं अंतर पार करावं लागतं या ठिकाणी. पण तेवढ्या आतमध्ये आम्ही जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही पाणीसुद्धा जवळ ठेवावं लागतं. आणि पाणी जवळ ठेवून आपल्याला आपल्या पिण्यासाठी, कारण पिण्यासाठी भरपूर पाणी प्यावं लागतं. कारण उन्हाळा चालू आहे, उन्हाळा चालू असताना भरपूर पाणी प्यावं लागतं. आणि सकाळी आम्ही परिक्रमेची सुरुवात 7 वाजता केल्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत आम्ही परिक्रमेची 12 वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर 3 ते 3:30ला चालायला सुरुवात करतो. कारण आता एवढा ऊन लागतं आहे ना, एवढं आता एवढ्या रेतीतून चालायचं म्हणलं ना, या उन्हाळ्यामध्ये एवढे चटके लागतात का भरपूर असे चटके लागतात या ठिकाणी. रेतीतून चालण्यासाठी उन्हाळ्यामध्ये चालायचं कसं, एवढं तिथूनची समुद्रामध्ये रेती असते त्याप्रमाणे इथं रेती जसे आपण वाळवंटामध्ये पाहतो राजस्थानमध्ये, त्याचप्रमाणे असं राजस्थानसारखं जसं वाळवंट आहे ती राजस्थानला जशी रेती असते तशी सेम इथं रेती आहे. बारीक आणि एकदम छोटी, बारीक म्हणजे एवढी बारीक आहे का एकदम भुगा या ठिकाणी. आणि ते रेती जर असा हवा आली अशी उडत असते, अंगावरती येते. डोळ्यात पण जाण्याची भीती वाटते, पण हवा आल्याच्यानंतर थोडंसं मुंडकं खाली घातलं ना तर काय वाटत नाही. पण हवा चालू आहे, आत्ता पण हवा चालू आहे या ठिकाणी पाहिलं तर. आणि अजून भरपूर लांब जायचं, तेव्हा आम्हाला नर्मदा माई भेटणार. म्हणजे नर्मदा माईच्या या ठिकाणी चाललो आहे तरीसुद्धा आम्हाला माई एवढ्या लांब चाललो आहे तरी भेटणं. कारण आम्ही दक्षिण तटाकडे, नर्मदा माई उत्तर देव तटाकडे, आम्ही पितृतटाने चाललेलो आहे या ठिकाणी. आणि चालण्यासाठी आता आम्हाला नर्मदा माई भेटायला 1 ते 1.5 किलोमीटर चालावं लागेल, तेव्हा या साईडला आलेली आहे. माईचं एक आगळं वेगळंच रूप आहे असं बघायला भेटतं. आगळं वेगळं रूप, काही ठिकाणी वेगळं, काही ठिकाणी आगळं वेगळंच रूप बघायला भेटतं. ज्या रूपामध्ये माईचा असा आनंद पण, आणि चालता आपल्याला जप पण होतो. किनाऱ्यामार्गे चांगला जप होतो, भरपूर असा जप होतो. वाचासिद्धी प्राप्त होती या ठिकाणी जर पाहिलं तर किनाऱ्यामार्गे चालत असताना आपल्याला. आणि ती वाचासिद्धी आपण आपल्या याच्यातून प्राप्त करायची आहे, ती जपामधून या ठिकाणी वाचासिद्धी. नर्मदे. तर या ठिकाणी बघा नर्मदा माई आता दक्षिण तटाकडे आहे संपूर्ण या ठिकाणी अशी आलेली आहे. आणि आता आपण या ठिकाणी, कारण आहे ना हा जो भाग आहे ना जरा कमी झालेला आहे, रुंद नाही आहे जास्त, त्याच्यामुळं इथे आहे ना नर्मदा माई आहे ना त्या कडते ते टोकतं, ह्या डोक्याला चिटकून आहे बरोबर.
नाहीतर आहे ना परत आपल्याला टर्न मारायचा, माईला टर्न मारल्याच्या नंतर परत जागा केलेली आहे त्या साईडला टर्न मारण्यासाठी ना. आपल्याला असा किनारा मार्ग आहे गव्हाच्या शेतातून आहे, असा मार्ग आहे या ठिकाणी. हे गवत आहे, या गवतातून जायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी. या गवतातून आपण आता पुढे किनारा मार्गे चालणार आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघू शकता आपण. ह्या घाटावरती आहे ना सगळे मोर आहेत आणि ह्या मोराने बघा ना पिसारा फुलवलेला आहे, वरती पिसारा केलेला आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. काय या ठिकाणी बघा किती मोर आहेत आणि पिसारा बघा फुलवलेला आहे या ठिकाणी ह्या मोराने. हे बघा, हे बघा वरती या ठिकाणी बघू शकता बघा. हे बघा नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण केलचक्का म्हणजे गलचक्का घाट आहे. या घाटावरून पुढे भडगाव या ठिकाणी जाण्यासाठी असा मार्ग आहे नर्मदा माई या ठिकाणी बघा. असे हा घाट आहे, या घाटावरून असं आपण या ठिकाणी असं चाललेलं आहे. हा नर्मदा माई या किनारा आहे, या किनारा मार्गे आणि असा जाण्यासाठी असा मार्ग आहे या ठिकाणी. पण पाहू शकता या ठिकाणी असा मार्ग आहे. तर आपल्याला परिक्रमा, नर्मदा परिक्रमा हा मार्ग आहे, किनारा मार्ग. आणि ही नर्मदा माईने परत टर्न घेतलेला आहे. ज्यावेळेस नर्मदा माई इकडे टर्न घेते ना तर किनारा हा ना भरपूर चिटकून येतो. चिटकून आल्याच्या नंतर भरपूर अशी तकलीफ होते जाण्यासाठी. पण जे दक्षिण तट आणि उत्तर तट दोन्ही तट किनारा मार्गेच घेतले असल्यामुळे आहे ना थोडंसं चालण्याचा अंदाज आलेला आहे या ठिकाणी. चालण्यासाठी आपल्याला कसं चालायचं, कसा किनारा आहे तो अंदाज हे ठिकाणी बघू शकता. हे मोर आहे बघा, हे बघा, हे बघा बघा पळाले दोन्ही पण. हे बघा किती सुंदर आहे बघा, हे बघा. मग त्यांना तकलीफ न देता आपण बघू शकतो. इथे पण भरपूर असे मोर बघायला भेटतात आपल्याला नर्मदा माई किनारी. किती सुंदर असा मोर आहे बघा, हे बघा या ठिकाणी बघू शकता. आपल्याला किनाऱ्या मार्गे बरोबर नर्मदा माई किनाऱ्याच मार्गेच आपल्याला बघायला भेटणार या ठिकाणी मोर. आणि हे बघा इथे वरती चाललेलं आहे बघा. तर आम्ही थोडं या मार्गे मोर इथे आहे बघा, बघा या ठिकाणी बरोबर नर्मदा माई किनारी. हे बघा, हे बघा उडी मारली त्याने, किती सुंदर दिसतात दोघंही. म्हणजे मोहर आहेत, लांडोर नाही आहे या ठिकाणी. आणि त्यांचं एक पीस पण आम्हाला भेटलेलं आहे. नर्मदा माई किनारी आहेत ते या ठिकाणी. हे पहा, आणि आता जाण्याचा असा मार्ग आहे आम्हाला नर्मदे यार या ठिकाणी बघा. आपल्याला आहे ना आता इथून जाण्यासाठी मार्ग नाही आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणावरून पण नाही आहे, इथून जे दिसतं इथं. तर इथून वर चढायचं आहे बघा, इथून असं वर चढायचं आहे. तर इथं बोलतात ऊपर जाने के लिए टंगने का. तर आम्हाला ह्या ठिकाणावरून टंगने का आहे, इथून आम्हाला टंगने का आहे अभी. तर थोड़ा मैया का जल लेता है फिर ऊपर से टंगता है या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा. आता असं वर चढायचं आहे आम्हाला इथून. नर्मदा माई किनारा नसल्यामुळं इथून वर चढायचं आहे. तर इथून आम्हाला ऊपर टंगणे काय. तर हा असा जाण्याचा मार्ग. इथून टंगायला सुरुवात झालेली आहे आमची जायला. म्हणजे यांच्या भाषेत टंगणे का बोलतात. तर आम्ही असं इथून त्यांनी जे पायऱ्या बनवल्यात छोट्या छोट्या, तर इथून असं आलं आहे. हे बघा, हो बघा असं जायचं परत. इथून वर चढायचे नर्मदा माई. तर ही बघा त्याला खेचायची. हां आता दर जोरात. हे असं वर चढायचं.
अशी खेचत खेचत वरती घेऊन जायचं टंगणे का नर्मदे.